गुरुवारी अर्थात संसद सत्राच्या 19व्या दिवशी प्रचंड गदारोळ झाला. बोलायचं झालं तर संसदेबाहेर हाणामारी झाली की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. काही खासदार पायऱ्यांवरून घसरले तर त्यातले काही रक्तबंबाळ देखील झाले, तर काहींना तात्काळ दवाखान्यात दाखल करण्यात आलं. संसदेतील भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा गृहमंत्री अमित शहा यांनी अपमान केला म्हणत काँग्रेसने निषेध मोर्चा काढला होता, तर भाजपने देखील काँग्रेसला तशाच पद्धतीने प्रत्युत्तर दिलं. त्यातून उद्भवलेल्या परिस्थितीनंतर जोरदार धक्काबुक्की झाली. काहींना जबर दुखापत झाली तर काही जण जखमी झाले. त्यानंतर जखमींना तातडीने राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पैकी जबर दुखापत झालेल्या खासदारांमध्ये प्रतापचंद्र सारंगी आणि मुकेश राजपूत या खासदारांचा समावेश आहे. यातील साधी राहणी आणि उच्च विचारसरणी अनुसरणारे हे प्रतापचंद्र सारंगी कोण आहेत, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. नमस्कार, वृत्तम मराठीमध्ये आपलं स्वागत. संस्कृतचा गाढा अभ्यास, कायमच मृदू भाषा. प्रचंड अभ्यासातून आणि तेवढ्याच मोठ्या प्रमाणात असलेल्या व्यवहारातून मिळालेलं वाक्चातुर्य. अंगावर फक्त पांढरा कुर्ता आणि पायजमा, खांद्यावर शबनम, वाढलेली दाढी, सहसा गाडीचा वापर नाहीच. बऱ्याच वेळेला लोकांच्या भेटीगाठी करत सायकलवरच फिरणं, सहज कुणालाही ऍक्सेसेबल असणं, असं वर्तन एखाद्या खासदाराचं असू शकतं असं कुणी सांगितलं तर आश्चर्याचा धक्का बसेल. पण हे सत्य आहे. आणि असं साधं वर्तन असणारा व्यक्ती सध्या खासदार आहे. आणि तो व्यक्ती 2019 साली प्रधानमंत्री मोदींच्या मोदी 2.0 मंत्रिमंडळात मंत्री देखील राहिला आहे. त्या खासदाराचे नाव प्रतापचंद्र सारंगी. अजिबात वडेजाव न बाळगणारे, बालासोर या मतदारसंघात सहज कुणालाही उपलब्ध असणारे प्रतापचंद्र सारंगी यांचा जन्म 4 जानेवारी 1955 साली ओडिशातील बालासोर येथे झाला. त्यांनी त्यांचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण तिथूनच पूर्ण केलं. त्यानंतर 1975 साली पुढील शिक्षण उत्कल विद्यापीठाच्या फकीर मोहन महाविद्यालयातून पदवी घेत पूर्ण केलं. बालपणापासून सारंगी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते. त्यामुळे प्रखर राष्ट्रवादाचे आणि देशभक्तीचे धडे त्यांना मिळाले होते. पण मुळातच घरातले संस्कार हे अध्यात्माचे होते, म्हणून त्यांचा ओढा हा अध्यात्माकडे जास्त होता. कॉलेज जीवनात ते स्वामी विवेकानंद आणि त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांच्या विचाराने ते प्रचंड प्रभावित झाले होते. त्यामुळे त्यांना रामकृष्ण मिशन मध्ये जाऊन साधक बनायचं होतं. त्यासाठी त्यांनी पश्चिम बंगालच्या हावडामधील रामकृष्ण मिशनचे मुख्यालय असलेल्या बेलूर मठाला अनेक वेळेला भेटी देखील दिल्या. तिथल्या साधू महंतांशी ब्रह्मचर्य दीक्षा देण्यासंबंधी चर्चा देखील केल्या. त्यावेळी मठाचे प्रमुख आणि अध्यक्ष यांनी त्यांची परीक्षा घेतली. परीक्षेवेळी मठाच्या महंतांना कळालं की सारंगी यांच्या विधवा मातोश्री जिवंत आहेत. त्यावेळी त्यांनी सारंगी यांना सांगितलं की आपण परत जाऊन मातोश्रींची सेवा करावी, काही काळ समाजकार्य करावं आणि सगळ्या जबाबदाऱ्यातून मुक्त झालात की मग दीक्षा घ्यावी. त्यानंतर ते गुरु आज्ञा प्रमाण मानून गावी परतले व विविध सामाजिक उपक्रमांमध्ये गुंतले. त्यानंतर काही काळ त्यांनी बजरंग दलाचं देखील काम केलं. ओडिशातील आदिवासी जनजातीत मोठ्या प्रमाणावर धर्मांतराची मालिका चालली होती. ती मालिका रोखण्यात सारंगी यांचं मोलाचं योगदान आहे. पण त्यावेळी त्यांना फादर ग्राहम स्टेन आणि त्यांच्या कुटुंबाच्या हत्याकांड प्रकरणात खोट्या केसेस करून गोवलं गेलं. पण पुढे बऱ्याच न्यायालयीन प्रक्रिया आणि विविध आयोग यांच्या समोर सारंगी साक्ष देत राहिले व शेवटी त्यांनी आपलं निर्दोषत्व सिद्ध केलं. त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला व पक्षकार्य सुरू केलं. पुढे त्यांना भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य म्हणून घेण्यात आलं. 2004 ते 2009 आणि 2009 ते 2014 या काळात ते ओडिशातील निलगिरी विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून गेले होते. 2014 साली त्यांनी बालासोर येथून लोकसभा निवडणूक लढवली पण पराभूत झाले. त्यानंतर त्यांनी 2019 साली पुन्हा त्याच मतदारसंघातून निवडणूक लढवली व त्यांनी बिजू जनता दलाचे उमेदवार रवींद्र कुमार जेना यांना 12,956 मतांच्या फरकाने पराभव केला.
2024 मध्येही ते पुन्हा खासदार म्हणून निवडून आले आहेत. 2019 नंतर त्यांच्याकडे लघु, सूक्ष्म व मध्यम उद्योग मंत्रालयाचा काही काळ कार्यभार देखील होता. ओडिशातील लोकांनी त्यांचं नाव ओडिशाचे मोदी असं देखील ठेवलं आहे. ते आपल्या साध्या आणि सात्विक जीवनशैलीसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्याकडे असलेली सायकल हीच त्यांची संपत्ती. खासदार होईपर्यंत ते त्यांच्या झोपडीतच राहत. काही चर्चा तर इथपर्यंत देखील आहेत की ज्या वेळेला मोदी ओडिशात जातात त्या वेळेला ते सारंगी यांची आवर्जून भेट घेत. तसेच पंतप्रधान मोदी हे त्यांच्या संघ प्रचारकाच्या काळापासून सारंगी यांना ओळखतात. पण प्रसिद्धी परांगमुख असलेले सारंगी यातील कोणत्याच बाबीला दुजोरा देत नाही. सारंगी यांनी गरीब ओडिशातील बालासोर आणि मयूरभंज जिल्ह्यात आदिवासी लोकांसाठी गणशिक्षा मंदिर योजनेअंतर्गत अनेक शाळा सुरू केल्या आहेत. कायमच इदम न मम म्हणत आपलं समाजकार्य करणाऱ्या अशा ऋषितुल्य व्यक्तीला ढकलत राहुल बाबांनी जखमी केले. या सगळ्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा रुतम मराठी.